नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम 2025 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। मागील भागात आपण 10 प्रश्न बघितली होती। आज आपण त्यापुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढील दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीतील उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे द्या। लोकप्रिय साहित्य हे मुख्यत्वे मध्यमवर्गीय जाणीवांचे साहित्य असते। निर्मिती आणि आस्वाद या दोन्ही दृष्टीने खरे आहे। मानवी जीवन, निसर्ग, सर्व प्रकारचे सामाजिक आंतरसंबंध यांच्याबद्दलच्या काही समवर्गी सामायिक धारणा, अभिवृत्ती व मूल्ये लोकप्रिय साहित्याचे लेखक, समीक्षक व वाचक यांना परस्परांशी जोडून ठेवतात। परिवर्तनाची जहाल भाषा त्यांना भावते, पण खरे परिवर्तन होणे त्यांना मनापासून नको असते। कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बरोबरचा असतो। स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य होत नसते त्यांच्या व्यवहारातून। त्यामुळे अंतर्प्रियती निर्मितीचा भाग अंशमात्रही आढळत नाही। वाचकांच्या ठिकाणी नव्या संवेदन क्षमता घडवणे किंवा त्यांची अभिरुची उंचावणे ही उद्दिष्टे त्यांच्या साहित्य व्यवहारातून कधीच साध्य होऊ शकत नाही। लोकप्रिय साहित्याच्या लेखकांच्या अनेक मर्यादांचे मूळ त्यांच्या अनुभव ग्रहणांच्या प्रक्रियेतच असावे असे दिसते। भोवताली घडणाऱ्या घटनांचे त्यांचे आकलन स्थळ जुजबी, प्रासंगिक आणि सुट्या तुकड्यात केलेले झालेले असते। असंख्य संबंध क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावेत तसे हे लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा वेचित असावेत आणि त्यांच्या आपल्याजवळ संग्रह करून ठेवत असावेत। असा संग्रह स्वाभाविकच रंगीबेरंगी व विविधतापूर्ण असतो। त्यातील तुकड्यांची कॅलिडोस्कोपिक मांडणी केली तर ते आकर्षकही दिसते, पण संकीर्ण अनुभवाच्या त्या मालिकेत कोणत्याही प्रकारची सखोल तर्कसंगती व तारतम्य मात्र अभावानेच असते। सर्व अनुभव एकजात सारखेच रंजक आणि तुल्यबळ महत्त्वाचे मानलेले दिसतात। तरी हा उत्तरविलेला प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11 प्रस्तुत उत्तरातून लेखकाच्या लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो? पर्याय आहे भलावण करणारा, सर्वसमावेशक, केवळ मर्यादा दाखवणारा, सापेक्षी मीमांसा करणारा। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संक्षेपी मीमांसा करणारा। प्रश्न क्रमांक 12 लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बरोबरचा असतो याचे कारण? पर्याय आहे परिवर्तन ही काळाची गरज असते असे त्यांना वाटते। स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते। त्यांच्या निर्मिती प्रेरणा आंतरप्रक्रियेत असतात। वाचकात नवी संवेदना जागवणे, अभिरुची उंचावणे हे उद्दिष्ट असते। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13 लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते? पर्याय आहे अभिजात लेखन लिहिण्यात, अनुभव मुळाबर हुकूम वेचण्यात, उथळ जुजबी प्रासंगिक व सुट्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेत रंगीत असण्यात। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उथळ जुजबी प्रासंगिक व सुट्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेत। प्रश्न क्रमांक 14 लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात? पर्याय संबंधपूर्ण क्षणचित्र कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत असे रंगीबेरंगी नजरेतून असंबंध, अतार्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात, अत्यंत सखोल तर्कसंगती व तारतम्याने। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, असंबंध, अतार्किक व तारतम्य नसलेले अनुभव यांत्रिकपणे टिपतात। प्रश्न क्रमांक 15 प्रस्तुत उत्तराच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे? पर्याय आहे परिवर्तनपरांगमुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य, सूक्ष्मातिसूक्ष्म परिवर्तने कॅमेऱ्यासारखे टिपून चळवळीत सहाय्य करणारे साहित्य, नवी संवेदनशीलता मुद्द्यामधून निर्माण करणारे साहित्य, वाचकांपेक्षा स्वतःशी बांधिलकी ठेवून सामाजिक हेतूने लिहिलेले साहित्य। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, परिवर्तनपरांगमुख, स्थितिवादी, संकीर्ण व रंजनवादी साहित्य। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16 संज्ञापन म्हणजे प्रेषकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण अशी व्याख्या केली तर त्याच्या संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरविण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो?
पर्याय आहे संज्ञापनासाठी वापरलेल्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण, संज्ञापनाच्या आशयाचे रचनाबंध, संज्ञापनाच्या संवेदनशील सुलभता, संज्ञापनामागील प्रेक्षकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संज्ञापनामागील प्रेक्षकाचा हेतू आणि अभिप्रेत अर्थ. प्रश्न क्रमांक 17. प्रसंग 1. एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रसंग 2 आहे एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रभाव पडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगांमध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे? विधान आहे विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया दोन्ही प्रसंगांमध्ये सारखीच असेल. विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबतची आंतरक्रिया ही अप्रभावित राहते. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त आहे. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, 2 व्यक्तींमधील संज्ञापन, गटसंज्ञापन आणि जनसंपादन संज्ञापन असे प्रकार पडतात? पर्याय आहे संज्ञापनाचा प्रभावीपणा, संज्ञापनाचे माध्यम, संज्ञापनात सहभागी व्यक्ती, संज्ञापनाच्या संदेशाचे स्वरूप. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संज्ञापनात सहभागी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 19. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? पर्याय दूरदर्शन DD हे आकाशवाणीपासून AR विभक्त झाले. दूरचित्रवाणी सेवा रंगीत झाली. भारतभर दूरचित्रवाणी जाळे वेगाने पसरले. रामायण, महाभारत यासारख्या मालिकांचे प्रसारण सुरू झाले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दूरदर्शन DD हे आकाशवाणीपासून AIR विभक्त झाले. प्रश्न क्रमांक 20. ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय आहे यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. ते स्थळाच्या मर्यादा पार करते. ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते. त्यांच्या विविध आंतरक्रियांचा समावेश करता येत नाही. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.